हॅलो, गुड मॉर्निंग. मी अरुणा. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज ना आपण विशेष मस्त मेनू बनवणार आहोत. आज खूप स्पेशल थाळी बनणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं मी बटाटा कापून घेतलेला आहे. हरभरा आणि बटाटा मिक्स मसाले भाजी करणार आहे. अशी घट्टसर. बघा तांदूळ वगैरे पण आधी धुवून घेतलेला आहे. तांदूळमध्ये आता लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि दोघांमध्ये मी थोडं-थोडं मीठ टाकून घेणार आहे. कसं आहे ना, अशी स्पेशल थाळी मस्त रविवारीच होते. रोज-रोज डब्याला फक्त भाजी चपाती, पटकन असं काहीतरी करायचं आणि डब्याला द्यायचं. पण रविवारी मस्त छान मी पण माझं डाएट चालू असते, पण रविवारी मी चीट डे करते. तर मी पण मनसोक्त खाते मस्त. तर इथं बघा दोघी डबे मी छान मस्त मीठ वगैरे टाकून घेतलेलं आहे. तर आपण कुकरला लावून घेऊया. तर हा रविवारचा व्हिडिओ आहे. तुम्हाला सोमवारी बघायला मिळेल. कारण व्हिडिओ तर आपण शूटिंग वगैरे करून घेतो. पण एडिटिंगला खूप वेळ लागतो. मग आपण शूटिंग केल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग नंतर करतो आणि तो दुसऱ्या दिवशी अपलोड होतो. तर तुम्ही प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ माझे कुठून बघतात हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कसे वाटतात हे पण सांगा. तर बघा इथं मी कुकर होते ना एका साईडला, तोपर्यंत मसाला मी मसाल्यासाठी जी तयारी असते ती टोमॅटो आणि कांदा कापून घेतलेला आहे. छान मस्त तव्यावर मसाला आधी भाजून घेते. कोणतीही लाल मसाली भाजी करायची असली ना, तर मी आधी टोमॅटो आणि कांदा छान भाजून घेते. तर मसाला पण भाजून झालेला आहे. तर छान मस्त आता बघा गाजराचा हलवा करायचा. आता गाजर खिसून घेते. ह्या सीझनचा शेवटचा गाजरचा हलवा म्हणता येईल. कारण आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आता गाजर जास्त मार्केटमध्ये दिसणार नाही. चला म्हटलं याआधी पण आपण खूप वेळेस गाजरचा हलवा केलेला होता. पण चला म्हटलं आता शेवटदा तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया. तर बघा तुम्ही नक्की. छान मस्त बघा इथं गाजर मी शिजवून घेते. एका साईडला गॅसवर पण कुकर वगैरे म्हणजे कुकरमध्ये ते बटाटा आणि हरभरा शिजत आहे. बघा गाजर छान मस्त खिसून झालेला आहे. दोघांकरता एवढंच मी खिसलेलं आहे. चला मग गाजरची रेसिपी दाखवते तुम्हाला. आधी तर कढाई ठेवून घेतली आणि पहिले गाजर खिसलेलं टाकून घेऊया. दूध टाकून दुधामध्ये थोडंसं शिजू देऊया गाजर झाकण ठेवून आणि मसाला पण भाजून गार झालेला आहे. ते वाटण आपण मिक्सरला वाटून घेऊया. आता भाजी करूया. तेच आपलं कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 3-4 पडी तेल टाकलेलं आहे. जिरं, मोहरी, कढीपत्ता, तेजपानं आणि वाटण केलेलं ते मिक्स करून टाकून घेऊया छान मस्त. जर माझ्याकडे आलं लसूणची पेस्ट रेडी असली ना, तर मी फक्त कांदा, बटाटाच आपलं कांदा आणि टोमॅटोच भाजून घेते आणि मिक्सरला त्याचं वाटण करून घेते. आणि कधी आलं लसूणची पेस्ट संपलेली असली, तर मग मी त्यात आलं लसूण पण घालते. आणि लाल तिखट तर आपण वरणच तेलामध्ये टाकत असतो. इथं बघा मी 2 चम्मच लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळद, चवीनुसार मीठ. ते छान मस्त मसाला मिक्स करून घेऊया तेलामध्ये आणि झाकण ठेवून थोडा वेळ तेलामध्ये परतू देऊया. तर इथं ना गाजरामध्ये ड्रायफ्रूट टाकण्याकरता मी बारीक करून घेत आहे. ह्या मशीनमध्ये ना छान मस्त कटिंग छान होते मस्त एकसारखी. मला खूप आवडते. छान मस्त पातळ-पातळ स्लाईस होतात. जास्त बारीक पण होत नाही म्हणजे कूट आणि जास्त आपण सुरीने वगैरे कापलं तर ते खूप मोठे-मोठे जाडसर राहतात. मग बघू शकता तुम्ही असं छान मी कट करून घेतलेला आहे ड्रायफ्रूट आणि आता टाकून घेऊया दुधामध्ये ते थोडंसं शिजणार. तूप ना गाजरच्या हलव्यामध्ये शेवटलाच टाकते म्हणजे फ्लेवर छान राहतो.
तर थोडंसं शिजू देऊया गाजरच्या हलव्याला परत. दूध आटोस्तोपर्यंत. इकडे आपला कुकर पण झालेला आहे. कुकरमधून दोन्ही डबे काढून घेते आणि मसाला पण तिकडे आपल्या कढईमध्ये होत आहे. बघा छान मस्त भात पण शिजलेला आहे. बघा तेल किती छान सुटले ना, मस्त झाकण ठेवून असं मसाल्याला तेल सुटलं ना की तर्रण छान येते मस्त. आता आपण जो बटाटा आणि हरभरा शिजलेला होता तो टाकून घेतलेला आहे आणि त्याच कुकरमध्ये गरम पाणी होतं खाली, तेच पाणी आपण वापरूया. गरम पाणी टाकून घेऊया थोडंसं आणि छान परत एकदा मिक्स करून झाकण ठेवून थोडा वेळ शिजू देऊया. छान मस्त तरी येईल मग. छान असतं मस्त पुरीसोबत खायला, अशी घट्टसर भाजी हवी, पंक्तीत असते तशी. तर झाकण ठेवून थोडा वेळ मी शिजू देणार. बघा किती छान मस्त तरी आलेले आहे. तर बटाटा हरभऱ्याची भाजी रेडी आहे. पुरीसोबत खरंच खूप मस्त लागते. एकाकडे भाजी झालेली आहे, गाजरचा हलवा पण होण्यात आहे. थोडंसं राहिलेलं आहे तोपर्यंत वेट करते आहे मी इथं. मस्त मस्त आज गाजरचा हलवा आणि मस्त पुरी. पुरीसाठी तर मस्त घट्टसर कणिक मळून घेतलेलं आहे मी. छान आटा मस्त तेल तापते तोपर्यंत इकडे ना पुरीसाठी गोळे करून घेते. कसं पुऱ्या पटापट लाटल्या जातात आणि तेल तापलेलं असते, मग पटकन पुऱ्या तळून होतात. तर बघू शकता इथं माझे सगळे कणिकचे गोळे करून झालेले आहे मस्त छोटे छोटे. गोळ्यांना ना आधीच मस्त तेल लावून ठेवायचे, पटकन लाटल्या जातात. पीठ वगैरे पीठ लावून जर पुरी लाटली ना तर तेल काळपट होते. तर पुरी लाटताना मी कधीच पीठ लावून पुरी लाटत नाही. पटकन असं तेल लावून ठेवते सगळ्या गोळ्यांना आणि पुरी लाटते. आता आपण गाजरच्या हलव्यामध्ये गूळ टाकणार आहोत. गूळ खिसून रेडी होता आधीच. तर गूळ टाकूया 1 वाटी छोटीशी. दूध पण थोडंसं राहिलेलं आहे आटायचं. गूळ टाकून थोडंसं मिक्स होऊ देऊया आणि छान मस्त मग गाजरचा हलवा इथे रेडी असणार. छान मस्त आता पटापट पुऱ्या लाटून घेऊया. आधीच पुऱ्या लाटून ठेवल्या ना की पटकन पटापट तळल्या जातात. कारण पुरी तेलात टाकल्या टाकल्या लगेच फुगते आणि आपण लगेच दुसरी पुरी टाकू शकतात. तर इथंच छान मस्त पुऱ्या तळण्या चालू आहे माझ्या. म्हणजे सगळं रेडी आहे आता जेवण. छान मस्त आता डिश रेडी करते. छान सर्व्ह करते. या मंडळी तुम्ही पण जेवण करायला. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांनी संपूर्ण माझा व्हिडिओ बघितला त्यांचं खूप खूप धन्यवाद. बघा छान मस्त ताट वाढून रेडी आहे माझं. आता जेवून घेऊया मस्त. थोडासा भात राहिलेला आहे, भात पण वाढून घेते.
तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन रेसिपीसह डेली ब्लॉग. तर भेटूया, म्हणजे तुम्ही कंटिन्यू माझे व्हिडिओ बघत राहा. चला, ओके, बाय. बाय, बाय.